मात्र एक जनरल लेवलचा अभ्यास जो आहे तो म्हणून त्याच्याकडे बघा. सो थॅलोफायटा वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये क्रिप्टोगॅमी या प्रकारात येतो. क्रिप्टोगॅमी म्हणजे ज्यांचे बिया ज्या आहेत ह्या बिया ह्या स्पष्टपणे लक्षात येत नाही. लक्षात ओके येस. आणि फॅनरोगॅमी म्हणजे ज्यांच्यामध्ये बिया स्पष्टपणे लक्षात येतात. परत त्याच्यामध्ये परत आहेत ज्यांच्या उघड्या दिसतात बिया, वनस्पतीवरती असतानाच बिया स्पष्ट दिसतात, दॅट इज जिम्नोस्पर्म. आणि ज्यांच्या स्पष्ट दिसत नाहीत, लपून ठेवलेले असतात, दॅट इज अँजिओस्पर्म. असं बराच काही काही. सो इकडे या थॅलोफायटाकडे येऊया. थॅलोफायटा हा लक्षात ओके. थॅलोफायटामध्ये काय येतं, पहिला प्रकार येतो तो म्हणजे अल्गी. ओके, द ब्रांच ऑफ बॉटनी डीलिंग विथ द स्टडी ऑफ अल्गी इज कॉल्ड एज फायकॉलॉजी. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, फायकॉलॉजी शैवालांचा अभ्यास. ओके, परीक्षेत विचारलं जाऊ शकतं का, येऊ शकतं. सिमिलरली फायकॉलॉजी सारखाच अजून एक शब्द आहे आल्गॉलॉजी. आल्गॉलॉजीचा अर्थ सुद्धा तोच आहे, शैवालांचा अभ्यास. आलं लक्षात ओके येस. हे जे अल्गी हा जो शब्द आहे हा किंवा फायकॉलॉजी हा जो शब्द आहे हा फायकॉस म्हणजे अल्गी किंवा समुद्रामध्ये उगवणारी शेवाळ, ह्याला फायकॉस असं म्हणलं जातं. आणि लॉजी म्हणजे अभ्यास. सो फायकॉस आणि लॉजिओस ह्याच्यापासून फायकॉलॉजी हा शब्द तयार होतो. दे आर सिंपल, ॲटोट्रॉफिक, नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स. ओके, सिंपल आहेत म्हणजे अत्यंत साधे आहेत, फॉर शरीराची कॉम्प्लेक्स रचना नसते. ॲटोट्रॉफ आहेत म्हणजे स्वयंपोषी आहेत, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. नॉन व्हॅस्क्युलर याचा अर्थ असतो की त्यांच्या शरीराची रचना जी आहे ही रचना जी आहे ती अत्यंत सिंपल आहे, सोप्या पेशी रचना आहे. ओके, सोप्या पेशी रचना, कोणत्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये वाहिन्या नाहीयेत, जलवाहिनी रसवाहिनी असा प्रकार जो आहे हा त्यांच्यामध्ये बघायला मिळत नाही. लक्षात, नॉन व्हॅस्क्युलर. अँड प्लांट्स हॅव्हिंग युनिसेल्ड सेक्स ऑर्गन्स अँड नो एम्ब्रिओ फॉर्मेशन. ओके, वनस्पती ज्या आहेत या वनस्पतींच्या मध्ये काय आहे, कुठल्याही पद्धतीचे युनिसेल्ड सेक्स ऑर्गन्स असतात. युनिसेल्ड सेक्स ऑर्गन्स म्हणजे त्यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे लैंगिक विभाजन करता येत नाही. आलं लक्षात, आणि कुठल्याही पद्धतीचं एम्ब्रिओ त्यांच्यामध्ये बनवला जात नाही. आलं लक्षात ओके येस. काही शास्त्रज्ञांची वगैरे नावं तुम्हाला माहिती असलीच तर ठीक आहे. एक फ्रिट्स, आता याचा उच्चार असाच आहे फ्रिट्स. ओके, सो फ्रिट्स नावाचा शास्त्रज्ञ होता 1935 मध्ये. त्यांनी सरळ सरळ सांगितलं की अल्गा जे आहेत यांना होलोफायटिक ह्यांच्या वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये टाकलं पाहिजे. ते काय असणार आहे ते पुढे टाकलेलं आहे मी. आलं लक्षात ओके येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर अल्गी किंवा थॅलोफाइट जे असतं त्यांचं हॅबिटाट म्हणजे अधिवास जो आहे हा खास अधिवास असतो. आलं लक्षात ओके, खास अधिवास. अल्गी जे आहे यांचा अधिवास कसा असतो, खास अधिवास असतो, स्पेशलाइज्ड हॅबिटाट्स असतात. म्हणजे काय हो सर, उदाहरणासाठी सांगतो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुम्हाला शैवाल कुठे पण उगवताना दिसतं का रे? नाही सर, त्याला दमट जागा पाहिजे, पाण्याचा सतत स्रोत पाहिजे वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत सर. तिथेच आम्हाला काय आहेत, अल्गी जो आहे हा एकदम स्पष्टपणे काय आहे बघायला मिळू शकतो. आलं लक्षात ओके. सो सरळ सरळ सांगताना आपण म्हणू शकतो की बाबा त्यांचा अधिवास जो आहे हा अधिवास काय आहे, स्पेशलाइज्ड पद्धतीचा अधिवास असू शकतो. आलं लक्षात ओके. मग त्या अधिवासावरून त्यांचं वर्गीकरण पण पडलेलं आहे बघा इथे. हा अधिवास जो आहे या अधिवासावरून त्यांचं पहिलं वर्गीकरण आहे ते म्हणजे क्रिप्टोफाइट्स. क्रिप्टो नाही, क्रायोफाइट्स. क्रायो या शब्दाचा अर्थ असतो थंड. आलं लक्षात ओके, थंड प्रदेशामध्ये राहणाऱ्या शैवाल वनस्पती. आलं लक्षात ओके. ते एखाद्या बर्फावरती स्नोवरती उगू शकतात किंवा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आईस वरती सुद्धा त्या काय आहेत उगू शकतात, हे लक्षात घ्या. आलं लक्षात ओके. सो आपण सरळ सरळ त्यांना क्रायोफाइट्स असं नाव दिलेलं आहे, जे शैवालावरती उगवतात. शैवाल आहेत बर्फवरती उगवतात, बर्फाळ प्रदेश असतील तिथे हे उगवतात. थर्मोफाइट्स नावातच आहे, फाइट्स म्हणजे वनस्पती, थर्मो म्हणजे उष्ण. आलं लक्षात. शक्यतो जे गरम पाण्याचे झरे वगैरे जे असतील त्यांच्या आसपास या वनस्पती ज्या आहेत त्या उगवत असतात. कधी कधी तर समुद्राच्या आतमध्ये बॉटमला जे ज्वालामुखी असतात त्या ज्वालामुखीच्या आजूबाजूचं पाणी गरम झालेलं असतं, तिथं सुद्धा अशा प्रकारच्या वनस्पती उगवताना तुम्हाला काय आहेत दिसतील, हे लक्षात घ्या. आलं लक्षात ओके येस.
बरोबर आहे. आलं लक्षात. ओके, सो क्रायोफाईट, थर्मोफाईट, थर्मोफाईटच्या नंतर त्याच्या पुढे येऊया इपीफाईट. इपी म्हणजे वर, फाईट म्हणजे वनस्पती, वनस्पतीच्या वर राहणारी वनस्पती. अरे देवा. ओके, सेव्हरल अल्गल फॉर्म्स ग्रो ऑन अदर प्लांट्स किंवा दुसऱ्या वनस्पतींच्या वरती उगवतात. ओके, मग त्यांना अल्गी, अँजिओस्पर्म्स ह्यांच्या, आता एखादी वनस्पती कल्पना करा, एखादं आंब्याचं झाड कल्पना करा, त्याचं असं खोड आहे, या खोडाच्या वरतीच ते शेवाळ उगवलंय. गंमत म्हणजे त्या आंब्याच्या झाडाला त्या शेवाळाचा काही त्रास नसतो. का बरं त्रास नसतो? कारण ते फक्त शेवाळ तिथे उगवलंय, बाकी स्वतःचं पोषण तर स्वतःच करतो शेवाळ. आलं लक्षात घे, पण ते तिथे उगवलेलं आहे एवढंच. आलं लक्षात घे. त्याच्यानंतर असेच असतात एंडोफाइट्स. आलं लक्षात घे, एंडोफाइट्स म्हणजे काय? एखाद्या वनस्पतीच्या आतमध्ये, एंडो म्हणजे च्या आत, आपण एंडोस्कोपी असा शब्द ऐकला असेल ना. एंडोस्कोपी म्हणजे काय? डॉक्टर काय करतो, एखाद्या माणसाच्या तोंडातून असं आतमध्ये कॅमेरा सोडतो ना, आतून बघतो. एंडो म्हणजे च्या आत. आलं लक्षात. ओके, येस. सम ब्लू ग्रीन अल्गी ग्रोज ॲज एंडोफाइट्स इनसाइड अदर प्लांट्स. एखाद्या वनस्पतीच्या आतमध्ये त्या काय आहेत, निर्माण होतात. उदाहरणार्थ अॅनाबेना ग्रोईंग इनसाइड द लीफ ऑफ ॲझोला. अॅनाबेना नावाची वनस्पती आहे, ती ॲझोला नावाच्या वनस्पतीच्या आतमध्ये उगवत असते. अयो, असं पण असते होय सर? येस, असं पण असतं. आलं लक्षात. त्याच्यानंतर इपिझॉइक. आलं लक्षात घे, काही प्राणी असतात, त्या प्राण्यांच्या वरती काय आहेत, या शैवाल वनस्पती ज्या आहेत त्या उगवत असतात. तुम्हाला खूप सारे स्नेल म्हणजे काय म्हणतात त्याला, गोगलगाई ज्या आहेत, त्यांचे जे शिंपले आहेत त्यांच्यावरती शैवाल उगवलेलं दिसेल. काही म्हशी किंवा काही प्रकारचे असे नीलगाय वगैरे सारखे प्राणी ज्यांचे शिंग जे असतात, त्या शिंगांच्या वरती सुद्धा तुम्हाला शैवाल जे आहेत ते दिसतील खूप सारे. आलं लक्षात. ओके सर, आम्हाला इपिझॉइक शैवालचा फोटो बघायचा, मी दाखवतो ना. आलं लक्षात. ओके, येस. ओके, येस. आता हा जो कापूस आहे, कापूस म्हणतो, कासव आहे. लक्षात. ओके, या कासवकडे बघा. ओके, हा जो कासव आहे, या कासवाच्या शरीरावरती ठराविक ठिकाणी ते शैवाल जे आहे ते विकसित झालेलं तुम्हाला सरळ सरळ दिसतं. बरोबर आहे? आलं. हा जिवंत कासव आहे बरं का. सर, त्या शैवालचा त्याला त्रास होत नाही का? शक्यतो त्रास होत नाही, शक्यतो. आलं लक्षात. ऍज लॉंग एज त्या शैवालमुळे दुसरे सजीव त्याच्याकडे अट्रॅक्ट होत नाहीत, ह्या शैवालामुळे या कासवाला त्रास होत नाहीत. सर, असं तर नाही ना हा कासव नॉर्मल आहे आणि फक्त शेवाळवाल्या पाण्यातून पोहत आलाय म्हणून तो घाण झालाय? तसं नाहीये, ते त्याच्या अंगावरतीच उगवलेलं आहे. आलं लक्षात. ओके, एखादा अजून फोटो दाखवतो. आलं लक्षात. कासवाचाच आहे नेमका, त्याच्या बॉटमला उगवलेला आहे. ओके, येस, हे बघा दिसतंय. आलं लक्षात. ओके, येस, आहे की नाही? हा कासव आहे, त्या कासवाच्या बॉटम मध्ये अशा प्रकारचे शैवाल जे आहे, हे शैवाल उगवलेलं तुम्हाला दिसतं. फक्त कासवांच्याच अंगावरती असतं का? असं काही नाहीये, कुणाच्याही अंगावरती असतं. स्नेल जे आहे ना, स्नेल, आलं लक्षात. स्नेलचा अर्थ असतो गोगलगाई. ओके, त्या गोगलगाईच्या अंगावरती खूप असे शैवाल जे आहेत ते उगवलेले दिसतील. खेकडे असतात ना, खेकडे, त्यांच्या अंगावरती सुद्धा असे शैवाल जे आहेत ते उगवलेले दिसतील. स्लॉथ नावाचे प्राणी असतात, स्लॉथ. आलं लक्षात. ओके, स्लॉथ हाच आहे इथे. आलं लक्षात. ओके, येस. ह्याचे केस हिरवे नाहीत बरं का. आलं लक्षात. ह्याचे केस हिरवे नाहीत. ओके, मग हा जो प्राणी आहे, या प्राण्याच्या केसांच्या मध्ये शैवाल वाढलेला आहे, मायक्रोस्कोपिक. आलं लक्षात. ओके, आणि तो ज्या प्रदेशात राहतो ते दमट प्रदेश आहे, त्याच्यामुळे ते शैवाल टिकून पण आहे. ओके सर, लस स्टायलिश दिसून राहिला तो. ओके, दिसत असेल बाबा, म्हणूनच मी वर्गामध्ये ऑफलाईन बॅचेस मध्ये मुलं आली असं हिरवं वगैरे करून आली की त्यांना हळूच मी इपिझॉइक आल्गी काय असते असं हळूच विचारत असतो. ते केसांना असं हिरवा, निळा, केशरी असा रंग वगैरे देऊन येतात काही काही विद्यार्थी कधी कधी अचानकच, चित्रपटांचा प्रभाव पडल्यामुळे. आलं लक्षात. ओके, येस, आहे की नाही? पण प्रत्यक्षामध्ये
हे जे आहेत हे असे सगळे जे रंग निर्माण होतात केसांचे, हे इपिझॉइक अल्गीच्या मुळे निर्माण होत असतात, हे लक्षात घ्या. आलं लक्षात की एखादी गुगल गाई जर सापडली तर मजा येईल. आलं लक्षात की येस, कारण तिच्या अंगावरती एकदम स्पष्ट लक्षात येईल. इपिझॉइक स्नेलच्या अंगावरती आहे खरं, पण दाखवण्यासारखे नाही आहेत इमेजेस. हा बोल. एखादा शंख जर घेतला तुम्ही तर त्या शंखाच्या वरती तुम्हाला दिसतंय बघा, हे जे शंख आहे हे शंख आहे असा, लंबोडके शंख तुम्ही बघितले असतील कधीतरी. त्या शंखाच्या अंगावरती जे शैवाल आलेलं आहे ना, दॅट इज इपिझॉइक शैवाल. ते फक्त तिथेच वाढू शकत असतं, दुसरीकडे कुठे वाढत नाही ते. सोर पण त्याच्यामुळे तर ते सगळं असं प्राण्याच्या शरीरातलं सगळं काही शोषून घेत असेल, नाही, शरीरातलं शोषून घेण्यासाठी ते तयारच झालेले नसतात पहिली गोष्ट. ओके, ते फक्त तिथे आधार म्हणजे आधारशिला म्हणून त्याला वापरत असतात. उरलेलं सगळं स्वतःचं अन्न वगैरे ते सुद्धा तयार करतात. सो एपिझॉइक अल्गी. एंडोझॉइक काय असतं हे पण तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. हा लक्षात ओके येस सर. इपिफाईट आम्हाला कळालं एका वनस्पतीच्या वर उगवणारे. एंडोफाईट पण आम्हाला कळालं की एखाद्या वनस्पतीच्या आतमध्ये विकसित होणारे. तसे आता इपिझॉइक एंडोझॉइक पण कळणार आम्हाला. एंडोझॉइक म्हणजे एखाद्या प्राण्याच्या आतमध्ये. आलं लक्षात ओके. हायड्रा नावाचा प्राणी असतो, त्या प्राण्याच्या शरीराच्या आतमध्ये क्लोरेल्ला नावाची वनस्पती जी आहे ती वाढू शकते. आलं लक्षात ओके. त्याच्यानंतर सिम्बायोटिक स्वरूपातल्या पण काही अल्गी असतात. सिम्बायोटिक स्वरूपातल्या अल्गी म्हणजे काय, तर काही क्लोरेल्ला, नोस्टॉक अशा काही वनस्पती असतात ज्याच्या सोबत राहत असतात, ज्या प्राण्यासोबत राहत असतात, त्या प्राण्याचं पण बेनिफिट करून देतात. म्हणजे डबल असतं, हा एक सजीव हा एक सजीव, हे दोन्ही सजीव एकमेकांच्या सोबत जेव्हा राहत असतील, ह्या सजीवाचा याला फायदा होतो आणि या सजीवाचा याला फायदा होतो. अशा सिच्युएशन मध्ये त्याला सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणलं जातं. ओके येस सर. पण सिम्बायोटिक रिलेशनशिप जे आहे हे सिम्बायोटिक रिलेशनशिप असतं का याच्यामध्ये, असतं. ओके येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर एक्झाम्पल म्हणून तुम्ही सांगू शकता की मेंबर्स ऑफ ऍस्कोमायसेट्स अँड बॅसिडिओमायसेट्स. ओके, हे जे आहेत हे अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये लिचेन मध्ये काय असतात, ऍस्कोमायसेट्स नावाची वनस्पती आणि बॅसिओमायसेट्स नावाची बुरशी एकमेकांच्या सोबत राहतात आणि काय तयार करतात, दगडफूल नावाची गोष्ट तयार करतात. तुमच्या घरी मसाला म्हणून दगडफूल उपलब्ध असेल, विचारा. घरी बेसिक लेवलचं जरी शौकीन असेल कोणी स्वयंपाकाचं तर त्याच्याकडे दगडफूल असणार आहे. तो एक मसाला आहे, मसाला. आलं लक्षात ओके. बट काही वनस्पती ज्या आहेत या मात्र पॅरासाइट्स असतात. आलं लक्षात ओके येस. पॅरासाइट असतात याचा अर्थ काय, ओके, काही वनस्पती ज्या आहेत ह्या पॅरासाइट असतात ह्याचा अर्थ काय. पॅरासाइट असतात याचा अर्थ आहे की ते दुसऱ्या वनस्पतींवरती किंवा प्राण्यांच्या वरती जगत असतात. आलं लक्षात ओके येस. आहे की नाही सर. म्हणजे वनस्पती जे आहेत त्या वनस्पतीच्या टी नावाची जी वनस्पती आहे, चहा जो आपण पितो, त्या चहा नावाच्या वनस्पतीवरती हे शैवाल जे आहे ते उगवत असतं. आलं लक्षात ओके. आणि त्या चहा नावाच्या वनस्पतीमधून पोषक द्रव्य जे आहे ते शोषून घेत असतं. म्हणून पॅरासाइट प्रकारातले पण काही वनस्पती ज्या आहेत त्या सापडतात. आलं लक्षात ओके येस सर. समजलं आम्हाला की अशा पद्धतीचे सगळे वनस्पती जे आहेत ह्याच्यामध्ये सापडतात. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर या वनस्पतींची जी रचना आहे, आलं लक्षात ओके, या रचनेच्या मध्ये सुद्धा अजून एक भाग तुम्हाला समजून घ्यायचा पाहिजे. त्याला थॅलस ऑर्गनायझेशन असं म्हणतात. हे काय, आलं लक्षात ओके. वनस्पती सापडते कुठे, हॅबिटॅट वरून तुम्ही त्याचं वर्गीकरण केलं. थोडंसं सर आम्हाला जर रचना करून दिली तर बरं होईल. आलं लक्षात ओके. ह्या रचनेकडे जाऊया. आलं लक्षात ओके येस. आहे की नाही ओके. ह्या रचनेच्या माध्यमातून आपण काय करायचा प्रयत्न करूया, हे करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आलं लक्षात ओके येस. बघा इकडे माझ्याकडे आता आपण थॅलोफायटा ह्या प्रकारामधल्या वनस्पतींपैकी शैवाल नावाची वनस्पती जी आहे ती बघितली. आलं लक्षात ओके येस. आहे की नाही. शैवाल हा प्रकार जो आहे तो बघितला. शैवाल यांचं वर्गीकरण केलं अधिवासावरून. अधिवास हा मोठा शब्द आहे, म्हणजे त्यांचं घर कुठे आहे, ओके, त्याच्यावरून. त्याच्यावरून लयच प्रकार केले सर.
ओके, तुम्ही खूप सारे प्रकार करून टाकले. कोणते कोणते प्रकार केले म्हणजे टोटल जर प्रकार सांगायचे झाले तर फक्त मोजायचा प्रयत्न करा. क्रायोफाइट म्हणजे बर्फावरती येणारे, थर्मोफाइट म्हणजे गरम पाण्याच्या जवळ येणारे, इपिफाइट वनस्पतीच्या वर, एंडोफाइट वनस्पतीच्या आत, इपिझॉइक प्राण्यांच्या वर, एंडोझॉइक प्राण्यांच्या आत. आलं लक्षात घे. मग त्याच्यानंतर सहजीवी राहणारे, सिम्बायोटिक परजीवी राहणारे, पॅरासायटिक. आलं लक्षात घे. अशा सगळे प्रकार जे आहेत हे सगळे आपण काय केले, बघितले. सो भरपूर प्रकार केले. अधिवासाच्या बेसिसवरती त्यांच्यामध्ये भरपूर वर्गीकरण जे आहे हे केलेलं आहे. आलं लक्षात घे. येस आहे की नाही. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर थॅलस ऑर्गनायझेशन. थॅलस या शब्दाचा अर्थ असतो शरीर, शरीराची रचना. शरीराची रचना किंवा संपूर्ण समूहाची रचना जी आहे ती कशी असते ह्याच्यावरून सुद्धा काही भाग जो आहे तो कळतो. सगळ्यात पहिलं तर काही शैवाल हे एकपेशीय असतात, युनिसेल्युलर असतात. त्यांची शरीर रचनेचा काही संबंधच येत नाही, किंवा त्यांचं म्हणताना असं म्हणूया की त्यांचं थॅलस ऑर्गनायझेशन युनिसेल्युलर आहे. दुसऱ्या काही शैवाल असे असतात जे बहुपेशीय असतात, मल्टीसेल्युलर असतात. आलं लक्षात. ओके, सो युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर म्हणून इथे म्हणताना म्हणूया की ह्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे थॅलस ऑर्गनायझेशन. ओके, किंवा शरीर रचना. ओके, त्याच्यामध्ये परत उपप्रकार पडले. आदिवासावरून तर ऑलरेडी भरपूर प्रकार पडलेच होते. आलं लक्षात. ओके, तर थॅलस ऑर्गनायझेशन वरून एकपेशीय आणि बहुपेशीय. शैवालांची चर्चा चालली आहे. येस, शैवालांचीच चर्चा चालली आहे अजून पण. आलं लक्षात. ओके, सो थॅलस ऑर्गनायझेशन नुसार सुद्धा काय आहे, एकपेशीय आणि बहुपेशीय असं वर्गीकरण जे आहे ते त्याच्यामध्ये होऊ शकत असतं. हे लक्षात घ्या. आलं लक्षात. ओके, म्हणून इथे लक्षात घ्या थॅलस ऑर्गनायझेशन शरीर रचना. शरीर रचनेच्या आधारावरती एकपेशीय आणि बहुपेशीय अशी रचना होते. आलं लक्षात. ओके, बरेचसे शैवाल जे आहेत हे एकपेशीय असतात. आलं लक्षात. बेस्ट एक्झाम्पल आहे क्लॅमिडोमोनास. पाठ करायचा प्रयत्न करा पोरो. आलं लक्षात. ओके, काय आहे क्लॅमिडोमोनास नावाची वनस्पती. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर ह्याच्यामध्ये या एकपेशीयमध्ये परत वर्गीकरण होतं. आलं लक्षात. ओके, एकपेशीय जे आहेत या एकपेशीयांच्या मध्ये परत वर्गीकरण होतं. काय होतं सर? आलं लक्षात. ओके, ह्यांच्यामध्ये पहिलं वर्गीकरण मोटाईल. मोटाईल म्हणजे हालचाल करणारे, नॉन मोटाईल हालचाल न करणारे. एकपेशीय मध्येच परत उपवर्गीकरण जे आहे ते केलेलं आहे. आलं लक्षात. ओके, सो मोटाईल आणि नॉन मोटाईल म्हणजे हालचाल करणारे आणि हालचाल न करणारे. मोटाईलचं एक्झाम्पल घेता येईल क्लॅमिडोमोनास, नॉन मोटाईलचं एक्झाम्पल घेता येईल डायटम्स. आलं लक्षात. ओके, क्लॅमिडोमोनास ओके आणि डायटम्स. तर म्हणजे हालचाल करू शकतात ते त्यांचं अन्न शोधत जातात का? पहिली गोष्ट तर ते स्वयंपोषी आहेत. ओके, हालचाल कशासाठी करतात? कारण चांगलं बेटर एन्व्हायरमेंट त्याला मिळावं राहायला म्हणून. डायटम ऑन द अदर हँड कसे असतात? डायटम पाण्यामध्ये राहणार आहेत. ओके, पाणी जिकडे वाहत जाईल तिकडे वाहत जाणार, हा त्यांचा विशिष्ट गुणधर्म म्हणून सांगता येईल. हे डायटम वगैरे जे आहेत हे आपल्या संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये खूप मोठमोठ्या सजीवांचं अन्न म्हणून काम करतं बरं का. ओके, येस. सो डायटमचं एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायला हरकत नाही. सो एकपेशीय शैवाल ह्याच्यामध्ये क्लॅमिडोमोनास आणि डायटम असे दोन उदाहरणं जे आहेत हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवले माझ्यासोबत. बरोबर आहे. तसे बहुपेशीय सजीव पण असतात, बहुपेशीय शैवाल पण असतात. हा लक्षात. मल्टी सेल्युलर शैवाल असतात, त्यांच्यामध्ये मग भरपूर व्हरायटी असते, भरपूर. आलं लक्षात. की पातळ लेअर असणारी, एकदम सपाट पानं असणारी, छोटी छोटी पानं असणारी वगैरे वगैरे 50 प्रकारचे शैवाल असू शकतात. त्याच्यामध्ये नुसतं एवढंच नाही तर बहुपेशीय शैवालांच्या मध्ये परत उपप्रकार पडतात. कॉलोनियल. ओके, म्हणजे जे स्वतःची वसाहत करून राहतात. अ कॉलनी कन्सिस्ट ऑफ इंडिपेंडंट ऑर्गॅनिझम्स व्हाईल द कॉलनी ऑफ व्हॉल्वॉक्स is motile, that of hydrodiction is fixed. ओके, मी तुम्हाला व्हॉल्वॉक्स आणि हायड्रोडिक्टिऑन असे दोन्ही दाखवतो. हे दोन्ही शैवाल आहेत. ह्याच्यापैकी व्हॉल्वॉक्सची कॉलनी हालचाल करते. काय बोलताय तुम्ही? हे वनस्पती आहे. येस, वनस्पती आहे. त्या वनस्पती गटामध्ये राहणाऱ्या वनस्पती आहेत व्हॉल्वॉक्स, शैवाल प्रकारातले वनस्पती, पण ते स्वतःचं स्थान बदलतात, मोटाईल आहेत. आलं लक्षात. ओके, बट ऑन द अदर हँड हायड्रोडिक्टिऑन नावाची एक वनस्पती असते, शैवालच आहे ते पण,
ओके, ते मात्र स्वतःचं स्थान बदलत नाही. सर हायड्रोडिक्टियन बोरिंग वाटतंय सर आम्हाला, व्हॉल्वॉक्स जे आहे तो प्रकार जो आहे तो दाखवा. बघा, आलं लक्षात. ओके, व्हॉल्वॉक्स प्रकार जो आहे तो पण बघूया. आलं लक्षात. ओके, येस. आलं लक्षात. ओके, व्हॉल्वॉक्सची कॉलनी एक मायक्रोस्कोपिक कॉलनी असते. आलं लक्षात. सगळे डायग्राम्सच आहेत, ऍक्च्युअल फोटो नाहीये कोणाचा. हा, आलं लक्षात. ओके, दिस इज ऍक्च्युअल फोटो. ओके, व्हॉल्वॉक्स ह्याच्यामध्ये हे आतमध्ये जे एक 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 दिसतात ना, ओके, हे एक एक स्वतंत्र जीव आहेत. स्वतंत्र जीव आहेत प्रत्येक, पण ते एकत्र राहतात आणि त्यांची ही जी कॉलनी तयार झालेली आहे, ही कॉलनी ही मोटाईल कॉलनी आहे. म्हणजे स्वतःचं स्थान सोडून जाते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती. जिकडं चांगला उजेड असेल, जिकडं चांगली पोषक द्रव्य असतील, लक्षात. ओके, तिकडं जाते. सर हे जरा ब्राईटनेस ऍडजस्ट करा की सर. अजून किती करणार रे. हा, बघा दिसतंय वॉलबॉक्स. हा, लक्षात. ओके, येस, आहे की नाही. जसं वॉलबॉक्स असतं तसंच, पण दुसरी अजून एक कॉलनीमध्ये राहणारे एक अजून एक आहे, त्यांचं नाव आहे हायड्रोडिक्टियॉन. हा, लक्षात. ओके, येस. ओके, हायड्रोडिक्टियन हे मात्र एका ठिकाणी आले. आलं लक्षात. ओके, हे त्यांचा खरा खरा फोटो आहे. आधी मायक्रोस्कोप खालचा फोटो दाखवतो, वास्तविक फोटो पण आहे इंटरनेटवरती, तो पण दाखवतो. आलं लक्षात. ओके, हायड्रोडिक्टियन नावाचे शैवालच आहे हे पण. पण हे एका जागी आलं की तिथेच राहतं, काही वाढत नाही. म्हणजे वाढतं, वाढायला भरपूर वाढतं, पण ते काही असं एका जागेवरून दुसऱ्या जागी पसरत बसत नाही. जिथं उगवलं तिथंच त्याचा पूर्ण विकास जो आहे तो करायचा प्रयत्न करतो. ह्याचं नाव काय आहे? हायड्रोडिक्टियन. सर एखादा फोटो दाखवा ज्याच्यामध्ये आम्हाला बघायला मिळेल की ते एकाच ठिकाणावरती आहे. आलं लक्षात की हे वाला. हे बोटावरती हायड्रोडिक्टियन घेतलं त्यांनी. आलं लक्षात की, आणि ह्या माणसाने हायड्रोडिक्टियनची डायरेक्ट शीटच उचलली आहे. आलं लक्षात. ओके, हे पाठीमागे जे दिसतंय ना ते माणसाचं बोट आहे, त्याच्यावरती हे हायड्रोडिक्टियन आहे. ओके, ह्याने जिथून कुठून उचललंय ते एकाच ठिकाणी आहे. आलं लक्षात. सिमिलरली ओके, हा जो माणूस आहे, हा माणूस ह्याने अजून वेगळ्या पद्धतीचा हायड्रोडिक्टियन बघा, किती असं बारीक गुंता 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 झाले, अशी लेअर तयार झाली. आलं लक्षात. ओके, असा हायड्रोडिक्टियन पण काय आहे बघता येत असतो. आलं लक्षात. ओके, येस, समजतंय, लक्षामध्ये येते. आलं लक्षात. ओके, ठीक आहे सर. सो शैवालांच्या मध्ये सर तुम्ही पुढचं वर्गीकरण आम्हाला करून दिलं, ते म्हणजे काय आहे? कॉलोनियल. मल्टीसेल्युलर मध्ये परत कॉलोनियल हा उपप्रकार. आलं लक्षात. ओके, थोडस आपण तिथे जायचा प्रयत्न करूया. कुठे गेला? ओके, येस सर. एक पेशीमध्ये मोटाईल नॉन मोटाईल केलं होतं, मल्टीसेल्युलर मध्ये कॉलोनियल. मग अख्खीच्या अख्खी कॉलनी जी आहे ही परत मोटाईल आणि नॉन मोटाईल मध्ये कन्वर्ट होते. मल्टीसेल्युलर जे आहे त्याच्यामध्ये कॉलोनियल. त्याच्यानंतर नुसते एवढेच नाही तर प्लॅनेनॉइड, डेंड्रॉइड, ओके, सायफनस असे बरेच असतात. हा लक्षात. ओके, पण सर आम्हाला एवढ्या डिटेलमध्ये जाणं अपेक्षित आहे का? हा लक्षात. ओके, तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये जाणं अपेक्षित नाही. तुम्हाला फक्त एवढंच माहिती असलं पाहिजे की असे शैवालामध्ये काही वर्गीकरण जे आहे ते असू शकतं. आलं लक्षात. ओके, मग कॉलोनियल पण असू शकतात, कॉलोनियल मध्ये असे. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर सिम्बायोटिक पण असू शकतात. सिम्बायोटिक मध्ये वेगवेगळे, हे इथे कसं काय आलं?